औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून काल नागपूरमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। दोन गटांमध्ये वाद झाले। याच मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये सध्या असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। राज्यभरातलं हे सगळं वातावरण असताना सोलापूरकरांना या संदर्भात नेमकं काय वाटतं, त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोलापुरातले सगळे सर्वसामान्य लोक माझ्यासोबत आहेत। आता काल नागपूरमध्ये जे काही घडलं ते खरं तर महाराष्ट्राला भूषणावं नाही आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघता या सगळ्या संपूर्ण घटनेकडे? नाही, ही जी घटना आहे वो अतिशय वाईट आहे। जातीमध्ये हे चीट करण्याची विषय आहे। हे कुठं तर इथं थांबलं पाहिजे। ह्याच्यावर सरकार चांगल्या प्रकारे काम करतोय, पोलीस खाता करतोय, पण जे कोण घडून आणले त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। ही सोलापूर इथं जिल्ह्यामध्ये ज्या नागपूरमध्ये झालेल्या कुठल्या आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ नये असली घटना आणि महाराष्ट्रात पण पसरू नये हे विषय इथंच कुठं तर थांबलं पाहिजे आणि शासन ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। जे कोण समाज घटक लोक आहे त्याच्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे। काय तुम्हाला काय वाटतं नेमकं कशाबद्दल बघताय तुम्ही सगळ्या घटनेकडे? नागपूरमध्ये जे काय घटना घडलेली आहे ते निंदनीय आहे। आम्ही त्याचे कधी समर्थन करत नाही आहे। आम्ही ह्या अफवा सोलापूरमध्ये येऊन काहीतरी घडवून आणण्याचे प्रयत्न काय लोक करत असेल तर आम्ही सर्व एकत्र राहून आम्ही नेहमी एकत्र राहिलेले आहे। अशा कुठल्याही गोष्टीला प्रोत्साहन दिलेलं नाही आहे आणि देणार पण नाही आहे आणि असले प्रयत्न करणारे लोकांना आम्ही हाणून पाडू आणि ह्याच्यावर जे काही लोक कारणीभूत असतील शासनाने याच्यावर चौकशी करून कडक कारवाई करावं। तरुण म्हणून काय वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने असंतोषाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे, तरुण म्हणून कशा पद्धतीने बघताय सगळ्याकडे? सर्वात प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी नागपूरमध्ये दीक्षा घेतली व बौद्ध समाजाचा बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला, तर अशी बौद्ध धर्म हा शांततेचं प्रतीक असून नागपूर हे शहर म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं असता चळवळीचं प्रमुख आहे। तिथून कोणतीही घटना घडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन सोलापूरमध्ये त्याचा उद्रेक होतो, परंतु यावेळेस सर्व लोक हुशार झालेले आहेत। कोणत्याही निंदनीय कृतीला बळी पडणार नाहीत आणि आपापसात भांडणं न करता आपापसात एकोप्याने राहून छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेनं अभिप्रेत असणारा युवक हा असले प्रकार कोणताही घडू न देता, बळी न पडता शांततेमध्ये महाराष्ट्र हा असाच शांत व अबाधित राहील आणि येणाऱ्या काळात दाखवून देईल की सोलापूर शहरामध्ये देखील की अशा घटनांना आम्ही जराही कोणत्याही प्रकारच्या जागा देत नाही। आणि या जी कालची घटना घडली त्याची मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आपल्या युवकांना एवढंच मी विनंती करतो की आपण अशा कोणत्याही प्रकाराला बळी न जाता आपण एक शांतता जोपासण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल आणि सर्व महापुरुषांना आदरांजली लाभेल व आपण असंच शांततेत राहू एवढंच मी युवकांना आव्हान करेल। नेमकं जबाबदार कोण वाटतं या सगळ्या घटनांना? काय हे परिस्थिती निर्माण होते राज्यभरात? याला जबाबदार जर आपण म्हटलं तर असे भडकाऊ जे भाषण करणारे लोक आहेत त्यांचा खरंच म्हणजे त्यांचा हेतू हा तरुणांना समजून येतो, परंतु काही प्रमाणात ते डोके भडकवण्यामध्ये यशस्वी होतात आणि अशा प्रकारचे कृत्य घडले जाते, परंतु या कृत्याचा आपल्या युवकांना, आपल्या महाराष्ट्राला कशाही प्रकारचा फायदा होणार नाही। यात उलटा आपण खूप मागं जाऊ। तर त्या उद्देशाने हे जे लोक आहेत असे भडकवण्याचे प्रयत्न करतात त्यांचा आम्ही जो प्रयत्न आहे तो प्रयत्न युवक नक्कीच हाणून पाडतील आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याला बळी न जाता एक शांततेप्रिय महाराष्ट्र राहील एवढंच युवकांनी ठरवलेलं आणि एवढंच युवक करतील। नक्कीच शांतताप्रिय सोलापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल राहण्याचा प्रयत्न नक्कीच ते तरुण करण्याचा आशावाद व्यक्त करतात। का ही परिस्थिती निर्माण होते आणि तुम्ही सगळ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघता? खरं तर पाहायला गेले तर महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणीवर चालणारं महाराष्ट्र आहे। सध्याची जर परिस्थिती बघितली काल नागपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात दंगल घडून आली। त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद करून आज संचारबंदी नागपूरमध्ये लागू आहे। खरं तर हे अत्यंत महाराष्ट्रामध्ये घडणं म्हणजे हे दुर्दैव आहे संपूर्ण महाराष्ट्र, कारण आपल्या महाराष्ट्रापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न, अनेक लोक उपयोगी प्रश्न हे या ठिकाणी महाराष्ट्रात पडून राहिलेत। त्याच्यामुळं हे जे प्रकार घडला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडू नये याकरता समस्त महाराष्ट्रकरांनी, युवकांनी हे एक अत्यंत विचार करून समोर आपण गेलं पाहिजे, कारण या गोष्टी या सलग म्हणजे चालूच आहेत। तरी गृहमंत्र्यांनी यावर निर्देश आणणं संपूर्ण महाराष्ट्रभर शांतता पसरली पाहिजे यासाठी गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे। आणि सोलापुरात तर सर्व युवक हे अत्यंत हुशार आहेत, त्याच्यामुळं कोणत्याही आमिषाला, कोणत्याही जे भडकाऊ भाषण आहेत त्यांना बळी न पडता सोलापूर हे शांततेत
आत्तापर्यंत जसं नांदत आले त्या पद्धतीने नांदत राहील. जबाबदार कोण वाटतं या सगळ्या गोष्टींना? या जबाबदारमध्ये हे मोजकेच लोक आहेत की जे भडकाऊ भाषण करतात आणि कृत्य करायला लावतात. त्याच्यामुळं दोन समाजाच्या भावना दुखून हे प्रकार घडत आहेत. त्याच्यामुळे जबाबदार जे आहे त्यावर सरकारने, प्रशासनाने कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. आता तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहात, तुम्ही या सगळ्या घटनांकडे जेव्हा बघता, जे महाराष्ट्रात सध्या सुरू आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं शेतकरी म्हणून, सर्वसामान्य नागरिक? बघा, नागपूरमध्ये काल जी निंदनीय घटना घडलेली आहे त्याबद्दल मी अगोदर सर्वप्रथम निषेध करतो. सोलापूर हे सिद्धरामेश्वरचं नगरी आहे. सोलापूरमध्ये असं कधी होणार नाही. हिंदू मुस्लिम दोन्ही कसं ऐक्य आहे. म्हणजे जे भडकाऊ भाषण करतात तिकडं लक्ष न देता युवकांनी आपापल्या दैनंदिन कामामध्ये लक्ष द्यावं आणि गुण्यागोविंदानं राहिलं तर. भडकाऊ भाषण हेच कारणीभूत असं तुम्हालाही वाटतं? हो. या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती झाली आहे, तुम्ही त्याच्याबद्दल कशा पद्धतीने बघता? अस्थिरता सध्या राज्यात दिसते, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? ह्या सगळ्या काल जे नागपूरमध्ये घटना घडली, जे जाळपोळ झाली, हे झाले, ह्या घटनेला हे सरकार जबाबदार आहे. ह्या सरकारमधले काही मंत्री आहेत की भडकाऊ भाषण करतात. आपल्या महाराष्ट्रात 18 पगड जातीचे लोक राहतात. गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या महाराष्ट्रात एका मंत्र्यामुळे हे सगळं पूर्ण रान पेटलेलं आहे. हां, आणि ते विषय महत्त्वाचे सोडून आता तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं आहे. हे प्रकरण महत्त्वाचं होतं. ह्या प्रकरणाला दाबण्यासाठी हा डाव ह्या सरकारने आखलेला आहे. संतोष देशमुखांचं प्रकरण दाबण्यासाठी सगळं आखलं असं म्हणताय तुम्ही? हां, म्हणजे ह्या प्रकरणाचं लक्ष विचलित होऊन ह्या इकडे हो म्हणून ह्या सरकारचं हे चाल आहे. हां, तुम्ही कशा पद्धती? एवढे दिवस झालं संतोष देशमुखचं जे प्रकरण आहे याला आमचे फक्त बीड जिल्ह्यातले मराठा आमदार खासदार सोडले तर बाकीचे महाराष्ट्रातले मराठा आमदार खासदार कुठं गेलेत? एकाही आमदार खासदाराने विधान भवनात म्हणलं नाही की, तिथं म्हणलं नाही की सभागृहात की संतोष देशमुखांना न्याय द्या. फक्त बीड जिल्ह्यातले मराठा आमदार ह्या उठावामध्ये सामील आहेत. आणि आमच्यासाठी जिजाऊ म्हणून अंजली दबानियाताई, कालच मी तृप्ती देसाईंना कॉल केला तर तृप्ती देसाईताई आमच्यासाठी जिजाऊप्रमाणे आहेत. आणि ह्याला आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आणि हे जे आता चालू आहे कबरीचा वाद, ह्यात फक्त हे सरकार जबाबदार आहे. ह्या सरकारमधले मंत्री जबाबदार आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे की आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदत असताना याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपण पहिल्यासारखं जसं राहतो एकत्रित तसं राहावं. तर तुम्ही कशा पद्धतीने बघता नागपूरमध्ये जे काही झालं काल त्या सगळ्याकडं? जे काही झाले त्या बाबतीत आम्ही एक नागरिक म्हणून या घटनेचा प्रथमतः तर निषेध करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचं आपलं महाराष्ट्र आहे आणि शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे की सगळ्यांनी एकी करून आपल्या नांदलं पाहिजे. तर जे काय झालेली घटना आहे हे चुकीचे आहे आणि दोन्ही समाजाने शांतता ठेवून आपलं जे सुरुवातीपासून चाललेलं आहे तसंच शक्य राहिलं पाहिजे. जबाबदार कोण आहे सगळ्याला असं वाटतं? जबाबदार म्हणताना जे काय आता मंत्री असतील सरकारमधील की ते जे स्टेटमेंट करत आहेत हे स्टेटमेंट जरा आवर्त घेतलं पाहिजे आणि एखाद्या समाजाला टार्गेट न करता आपण सर्वजण कसं गुण्यागोविंदानं राहता येईल महाराष्ट्रामध्ये ह्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सरकारमधले जे मंत्री सगळेजण बोलण्याचा सूर एकच दिसतो. सरकारमधल्या मंत्र्यांमुळे जे बोलतायत, जास्त बोलतायत, त्यांच्यामुळे सगळे वाद होत आहेत. तुम्हालाही तसंच वाटतं? तुम्हाला काय वाटतं की काय कारण काय या सगळ्यांचं? ह्याचं कारण हे की सगळेजण जे आहे ना आपलं हे करतं आहे, आपण सगळेजण मिळून करून आपलं हे करायला पाहिजे. शांतता राहिली पाहिजे. शांतता राहायला पाहिजे. नक्कीच समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे ते सगळे सोलापूरकर व्यक्त करतायत. आणि जे लोक भडकाऊ भाषण करतायत त्यांनी देखील आवर्त घेतलं पाहिजे. त्यानंतरच महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती शांत राहील अशा पद्धतीचं मत देखील सोलापूरकर या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युगसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.